एवढ्या उन्हातानाच आम्ही मोहळा चालला होता. आता मोहळा चाललोय म्हणल्यानंतर काय ना काय कारण असणारच की. आता ते कारण कुठलं आहे चला तर सांगतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. असं 180 स्पीडनं दाखल झाला मोहळ मध्ये. आम्ही गाडीवर जात होता पण वरून ऊन एवढं बेकार लागत होतं काय सांगू नका. तर मंडळी मोहळा येण्यामागचं कारण म्हणजे आमच्या गावचे डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या नवीन हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. म्हणूनच आम्ही नटाफटा करून आलो होतो. आमचा येण्याचा टाइम एवढा खतरनाक आहे, आम्ही बरोबर कार्यक्रमाला टायमाला टपकतो. आम्ही आले रिबिन कापायचा कार्यक्रम चालू झाला. थोड्याच वेळात आपल्या मेन कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉक्टरच्या दवाखान्याचं उद्घाटन म्हणल्यानंतर सगळी मोठमोठे डॉक्टर आले होते आणि ह्यात सगळ्यात मेन म्हणजे सीएनएस हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर काशीगावकर पण आलो होते आणि दुसरी पण मोठमोठे डॉक्टर आली होती. आता एवढ्या सगळ्या डॉक्टरशींचा सत्कार घ्यायला चालू केला. माजी सभापती नागेश बापू साठे यांचा पण सत्कार घेतला. सत्कार चालू आहे ना, आमच्या गावच्या सरपंचाचं नाव नाही असं कधी होईल का? मग सरपंचाचा पण सत्कार करून घेतला. इकडे सत्कार चालू होता आणि इकडे ऋषीभाऊची इकडे नाटक चालू होतं. तर मंडळी हे आहे आमच्या गावचं ऋषीभाऊ, आमच्या गावचं भावी सरपंच. आता ही तुम्हाला खोटं वाटतं होय? वाटू दे, मी काय करू मग. कार्यक्रम सोडून ना आमची नजर तर इकडेच होती बघा, कारण वास एवढा खतरनाक मध्ये यायला लागला होता. येताना हे आणलेलं गिफ्ट कधी देतोय असं झालं होतं. सगळा कार्यक्रम उरकूस्तोवर रात झाली आणि मग काय चालू झालं गिफ्ट द्यायचा कार्यक्रम. मग आम्ही पण उरकून घेतला गिफ्ट द्यायचा कार्यक्रम संपल्या सगळेजण प्रसाद खायला बसली. सॉरी जेवायला बसली. हो, सगळेजण जेवायला बसली ते. आणि ऋषीभाऊ मागे राहतोय. होय, ऋषीभाऊ काय पहिल्याच पंक्तीला जाऊन बसलाय. डॉक्टरने नुसतं उद्घाटन ठेवलं नव्हतं, सत्यनारायणाची पूजा पण घातली होती. देवाच्या पाया पडून प्रसाद खाल्ला. गायकवाड डॉक्टरने एवढं खतरनाक हॉस्पिटल बांधलं होतं काय सांगू नका. या नवीन हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुख सुविधा केल्या ते बघा. सगळ्यात मेन म्हणजे आयसीयू. सगळं हॉस्पिटल फिरून आम्ही आलो जेवायला. जेवण एवढं खतरनाक बनवलं होतं, आहा नादच करायचा ना. आणि ही बघा अनंता कशी जाणत्या माणसावनी खायला लागली. आताची लेकरं खरंच का नाही लय हुशार आहे ती बघा. नाहीतर आपण बघा चांगलं 3-4 वर्षाचं असताना आईच्या हातनं खात होता. जाऊ दे आता काय बोलणार. मस्तपैकी जेवण करून आम्ही निघालो घरी जायला. जाता जाता आमच्या वर्गातला 12वीतला टॉपर सार्थक भाऊ गाठ पडलं. बघा की सार्थक भाऊची गाठ घेऊन आम्ही निघालो घरी. जाता जाता म्हणलं की जरा पान खाऊन जाऊया, म्हणजे कसं सगळं ओके मध्ये होतं. तर मंडळी ही व्लॉग इथं संपला आणि ही व्लॉग तुम्हाला कसं वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. तर मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.